राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे श्रीराम मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुभमणी विराजित तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे राम कृष्ण हरी
देव तिळी आला देव तिळी आला देव तिळी आला देव तिळी आला जीव गोडे गोड झाला जीव गोडे गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडे गोड झाला जीव गोडी गोड झाला देव तिळी आला देव तिळी आला देव तिळी आला देव तिळी आला गोडे गोड जीव झाला जीव गोडे गोड झाला जीव गोडी देव झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला साधला हा पर्वताळ साधला साधला हा पर्वताळ साधला पर्व काळ गेला अंतरिचा मळ 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 पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंतले एका स्नानेची कुंतले एका स्नानेची उत्तरे एका स्नानेची उत्तरे एका स्नानेची उत्तरे एका स्नानेची कुंडली साधला हा पर्व काळ साधला हा पर्वकाळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्वकाळ मळ गेला अंतरिचा 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 मळ तुका म्हणे वाणी 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 शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दने जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दने जनी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दने जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्व काळ
काळ गेला अंतरचा मळ गेला अंतरचा मळ साधना पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा बोला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी असू दे देवतीळी आरा आ साधं साधं म्हणा पाठीमाग म्हणा आ देवतीळी आला आ देवतीळी आला देवतीळी आला देवती आला
देवतिळी आरा देवतिळी जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला साधला हा पर्व काळ साधला हा पर्व साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड झाला जीव गोडी गोड साधला पर्व साधला पर्व साधला पर्व गेरा तरी साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व
काय म्हणतात महाराज? देव तिळी आला, देव तिळी आला, जीव गोडे गोड झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानीचे खुंटले, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मूळ. समचरो न सरोजम सांद्रळीलांबुदाबम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, जय हो. या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या. देवतिळी आला, देवतिळी आला, जीव गोडे गोड झाला, किंवा गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मूळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान भागवत भक्त, देऊगावचे रहिवासी असणारे, वैराग्याच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असणारे, ज्यांचं वर्णन करायला गेलं तर घरात नाही धान, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान, जगद्गुरु श्री तुकोबा आहे. घरात मोडकी खाट, घरात मोडकी खाट, जेवायला गळकं ताट, पाणी प्यायला फुटका माठ, एवढं असून सुद्धा शेवटी त्यांनी धरली वैकुंठाची वाट. अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, जगद्गुरु श्री तुकोबा आहे. वैराग्य बलवंत, चराचरी कीर्तिवंत, अलौकिक धैर्यवंत आणि कृतऋणी भगवंत असे असणारे माझे जगद्गुरु श्री तुकोबराया यांच्या चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा 4 चरणाचा विशेष अशा पर्व काळाचा, विशेष अशा पर्व काळाला अनुसरून निरूपणासाठी घेतलेला आहे. काय म्हणतात बरं तुकोबराया? तुकोबराया सांगतात की देव तिळी आला, हा जो भगवान परमात्मा आहे
तो आज तिळामध्ये आला. मग काय सांगतात तुकोबराया? भगवान परमात्मा आज तिळामध्ये आला. बर देव तिळामध्ये आला, न पटण्यासारखी गोष्ट आहे का? कारण भगवान परमात्मा केवढा आहे हो? या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरून उरलेला आहे भगवान परमात्मा. एवढा मोठा भगवान परमात्मा असताना तू एवढ्याशा छोट्याशा तिळामध्ये कसा येईल बरं? सुंदर चिंतन आहे. वेळ पण आपल्याकडे कमी आहे. वेळेला अनुसरून जेवढं काही तुमच्या समोर साधं सुध चिंतन ठेवण्याचा प्रयत्न करा. देव तिळामध्ये आला हे खरं आहे, पण देव तिळामध्ये आल्यानंतर तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आता उद्यापासून पारायण चालू होणार आहे म्हटल्यानंतर या गणेश नगर मधल्या सर्व गणेश भक्तांना जेवढा आनंद झाला तेवढा आनंद तुकोबारायांना झाला. बर फक्त आनंद झाला यावरच भागलं नाही, त्या आनंदामध्ये तुकोबाराया समरस झाले. आणि समरस झाल्यानंतर त्यांच्या जीवाला जो आनंद झाला, त्यांच्या जीवाला जो एक विशेष अशा प्रकारची एक आवड निर्माण झाली, त्याला तुकोबाराया म्हणतात की हा जीव माझा गोडे गोड झाला. देव तिळी आला, जीव गोडे गोड झाला. पण हा देव तिळामध्ये आला हे खरं आहे, जीव गोडे गोड झाला हे सुद्धा खरं आहे, पण नेमकं काय झालं? तुकोबाराया अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सांगतात, साधला हा पर्वकाळ. देव तिळामध्ये आला, आमचा जीव गोड झाला. फक्त गोड झाला नाही, गोडे गोड झाला. दुरुक्ती केली इथं तुकोबारायाने. काही काही ठिकाणी एक शब्द वापरला जातो, पण काही काही ठिकाणी दोन शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ जर पटवून द्यायचं झालं तर उद्यापासून तुमचं पारायण चालू आहे. बर सर्वसामान्य माणूस म्हणतो बर, आणि ज्याला हे असलं काय आवडत नाही तो काय म्हणतो, उद्यापासून तुमचं पारायण चालू आहे. बर बर तुमचं पारायण. तुकोबाराया म्हणतात, देव तिळामध्ये आला, माझ्या जीवाला आनंद झाला, जीव गोडे गोड झाला. पण एवढ्यावरच मी थांबलो नाही तर का? कारण ज्या दिवशी देव तिळामध्ये आला त्या दिवशी तुकोबाराया म्हणतात तो एक पर्व काळ आहे. मानवी जीवन जगत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा काही असे बरेचसे पर्व काळ येऊन गेले. काहींच्या जीवनामध्ये पर्व काळ येऊन गेले, पण तो पर्व काळ ज्या दिवशी आला त्या दिवशी त्या जीवाला ते कळालं नाही की आज हा पर्व काळ आहे. पर्व काळाला काही लोक मुकले. ज्या लोकांना पर्व काळ आहे हे कळालं त्यांनी आपला उद्धार करून घेतला. आणि ज्या जीवांना आज पर्व काळ आहे हे माहीत असून सुद्धा जे लोक कीर्तनाला आले नाहीत त्यांनी ही संधी गमावली. पण तुकोबाराय म्हणतात, देव तिळी आला, जीव गोडे गोड झाला, साधला हा पर्व काळ. हा पर्व काळ म्हणजे कोणता? आजचा दिवस. आजचा दिवस काय आहे बरं? बोला, आज काय आहे? फक्त संक्रांत नाही, मकर संक्रांत. आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी देव तिळामध्ये आला, जीव गोडे गोड झाला, साधला हा पर्व काळ. या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, पर्व काळावर देव तिळामध्ये आला, माझ्या जीवाला आनंद झाला, जीव गोडे गोड झाला, साधला हा पर्व काळ. पण या पर्व काळामध्ये माझा काय फायदा झाला? माझ्या अंतःकरणामध्ये जी मलिनता होती, माझ्या अंतःकरणामध्ये जे दोष होते, ते दोष देव माझ्या जवळ आल्यामुळं ते सगळे दोष निघून गेले. गेला अंतरीचा मळ. पुढे तुकोबाराय सांगतात काय? पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंटल. जसं आपण आपलं पाप धुण्यासाठी कळत, हे बघा, मनुष्य जीवन, आपलं जीवन मनुष्याचं जीवन आहे. कळत न कळत, जाणते अजाणतेपणे आपल्या हातून काही ना काही चुका होत असतात. पण झालेली चूक सुधारण्यासाठी एक तर देवाला शरण जायला लागतंय, नाहीतर एक तर संतांना शरण जायला लागतं. पण देवाला जर शरण जायचं झालं तर देव कुठं आहे? देवाला जर आपण शरण जायचं झालं तर देव कुठं आहे बरं? देव कुठं आहे? कोणच बोलणं.
देव कुठे आहे माहित नाही. वा, देवाला जर शरण जायचं झालं तर एक तर आपल्याला आपण जे ठिकाण मानतो देवाचं, कोणतं ठिकाण? पंढरपूर. पंढरपूर. हा, एक तर पंढरपूरला जायला पाहिजे, नाहीतर एक तर संतांना शरण जायला पाहिजे. देवाची भेट घ्यायची झाली तर पंढरीला जायचं, आणि संतांची भेट घ्यायची झाली तर देहूला किंवा आळंदीला जायचं. या दोन्ही ठिकाणी जर आपल्याला जायचं शक्य झालं नाही तर एक गंगेचं स्नान करायचं. बरं, आता गंगेचं स्नान केल्यानंतर काय फायदा होतो? आपल्या अंगावरची जी वरवरची जी अस्वच्छता आहे, वरवरचं जे पाप आहे ते निघून जातं. बरं, ते पाप घालवण्यासाठी आपल्याला गंगेचं स्नान आवश्यक आहे. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जात आहे, हे त्रिवाळ सत्य आहे. पण गंगा एवढी महाराज लांब आहे, इथल्या इथं आम्हाला सकाळी सकाळी थंड पाण्यानं आंघोळ करायचं होत नाही घरातल्या, आणि एवढ्या लांब जाऊन तुम्ही गंगेचं स्नान करा म्हणून सांगताय. एवढ्या लांब कधी बरं जायचं त्या गंगेला? तुकोबाराया सांगतात, गंगेमध्ये स्नान करा, पण तिथं जाऊन नाही. कुठं करा? वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. घरामध्ये बादलीतलं पाणी, त्या पाण्यात मग बुडवून आपल्या अंगावर ओतून घेताना आपल्या मुखातून जरी गंगा 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 असं जर शब्द आले तरी सुद्धा गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य आहे बरं का. आपण काय म्हणतो, एक मग अंगावर ओतून घेतो, हा चहा झाला का? दुसऱ्या मगाला हा बिस्किट आले. वाचे म्हणता गंगा गंगा. आंघोळ करताना जरी आपल्या मुखातून गंगेचं नाव आलं तरी सुद्धा आपल्याला महत् पुण्य प्राप्त होत. जसं आपल्या शरीरातलं पाप जर घालवायचं झालं तर आपण स्नानाला महत्व दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं शरीराच्या वरची स्वच्छता घालवायची झाली तर पाण्यानं आंघोळ करायला पाहिजे. पण शरीराच्या आतली जर घाण घालवायची झाली तर काय करायला पाहिजे? एक तर भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे, किंवा देवाला शरण जायला पाहिजे, किंवा संतांना शरण जायला पाहिजे. पण देवाला शरण गेलो नाही, संतांना शरण गेलो नाही, नदीमध्ये आंघोळ सुद्धा नाही केली तर मग हे पाप जायचं कसं? शरण न जाता हे पाप घालवण्याचं एक आणि एकमेव साधन आहे, ते म्हणजे काय? फक्त देवाचं नाव घ्यायचं. राम राम स्मरा आधी, हा, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदी गाय. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंट. आणि शेवट तुकोबारा सांगतात, तुका म्हणे वाणी आणि शुद्ध जनार्दन जनी. तुकोबारा सांगतात, या भगवंताच्या नामाचा मला एवढा लळा लागला की माझ्या या जिभेवर माझं मला ताळतंत्र राहिलं नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाच, किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. या माझ्या वाणीला या भगवंताचं नाव घेऊन 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 एवढी सवय लागली, एवढी गोडी लागली की मी स्वतः त्या भगवत नामाच्या चिंतनामध्ये मग्न झालो. नवे नवे मी देवरूपच होऊन गेलो. तुका म्हणे वाणी शुद्ध झाली वाणी. कुणामुळं? शुद्ध जनार्दन जनी. पण कधी? साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मूळ. येता काय धावत्या वेगामध्ये या अभंगाचा सरळ सरळ भावा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. इथून पुढचे एक 15-20 मिनिटं सेवा श्री गुरूंच्या आशीर्वादात जशी काही वेडीवाकडी करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जगोबा पुंडरी गवरदा ज्ञानदेव तुकाराम, ढोकार रखुमाई, जय ढोकार रखुमाई, जय जगोबा तुकोबारा सांगितलं, देव तिळी आला.
देव तिळामध्ये आला असं म्हणतात तुकोबराय. देव तिळामध्ये आला म्हणजे तुकोबराय ना इथं दोन प्रकारे हा मुद्दा पटवून द्यायचा. एक म्हणजे भगवान परमात्मा व्यापक आहे हे सुद्धा सांगायचं आहे, आणि दुसऱ्या पद्धतीनं भगवान परमात्मा परिच्छिन्न आहे हे सुद्धा तुकोबरायांना सांगायचं आहे. देवतिळी आला, देवतिळी आला हा जरा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण असं जरी म्हटलं की देव घरा आला, तिळामध्ये आला आणि देव घरामध्ये आला, दोन्ही जर वाक्य अभंगाचे चरण बघायला गेले तर साम्य आहे जरा. देव घरामध्ये आला आणि देव तिळामध्ये आला. देव घरामध्ये जर आणायचा झाला तर आपल्याला काय करावं लागलं? देव घरामध्ये येतोय का नाही? बरं, देव घरामध्ये येतोय काय देवाला आणावं लागतं? बोला, तुमच्या घरामध्ये देव येतोय काय देव आणावं लागतं असं वळून? चल बाबा, चल चल आमच्या घरात लवकर. येतोय काय आणावं लागतं? नक्की काय? अजून एकदा सांगा. 9 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याला. देव येतोय काय देवाला आणावं लागतं? बघा किती वर्ष झाले आपण हा विषय ऐकतो. देव येतोय काय आणावं लागतं? देवाला आणावं लागतं. नक्की का? आणावं लागत नाही, आपोआप येतोय. मग आता इथं आलाय का नाही देव? कोण आणलंय? आता तुम्हीच तर म्हटला आणायला लागत नाही म्हणून. आपोआप कसं येईल देव? हाच विचार मांडायचा आहे. तुकोबराय म्हणतात देवाला आणावं लागतं. येत असतात ते संत आणि यावंच लागतं ते तुम्हाला आणि आम्हाला. तुम्हाला आणि आम्हाला जन्माला यावंच लागतं महाराज. का? कारण गेल्या जन्मामध्ये जे आपण कर्म केलंय ते कर्म भोगून 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 फेडण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 बदले मेले आईचे किती. उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा काय गोळा काय गोळा. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोगा केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोगा उपजले ऐसे की उपजले मेरे ऐसे की केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. बघा, केले कर्म झाले, जे आपण गेल्या जन्मामध्ये जे काय आपण कर्म केलंय त्या कर्माचा भोगण्यासाठी भले ते
पाप असू दे किंवा पुण्य असू दे, जर आपल्या हातून वाईट कर्म झालं असेल तर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, पण कुठं मिळतो? दरिद्री घराण्यामध्ये जन्म मिळतो. आणि जर आपण गेल्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य कमवलं, जास्त पुण्याचं काम केलं, तर आपल्याला मनुष्य जन्म मिळतोच, पण कुठं? अगदी श्रीमंताच्या घरामध्ये. म्हणजे स्वर्ग पण इथंच आहे आणि नरक पण इथंच आहे. हा विषय आपला नाही आहे, फक्त देवाला आणावं लागतं या विषयाला अनुसरून हे 3 मुद्दे. तुम्हाला आणि आम्हाला यावंच लागतं. येत असतात ते संत कशासाठी? उद्धराया आले दीनजना, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी त्याच भावे वर्ताया. तुम्हाला आणि आम्हाला यावं लागतं. येत असतात ते संत आणि आणावं लागतं ते देवाला. बर, देवाला ज्यावेळी आपण निमंत्रण देतो, एवढा आपला अधिकार नाही आहे की देवा तू ये बाबा आमच्याकडं. बरं, देवाला बोलवण्यासाठी जी आपली पात्रता किती असावी लागते बरं? त्यासाठी तुकोबरायाच्या वाड वडिलांनी जशी देवाची सेवा केली, अगदी विश्वंभर बाबांच्या पाठीमागं 13 पिढ्या होत्या मग. देवाची भक्ती तुकोबरायांच्या अगदी वाड वडिलापासून देवाची भक्ती. घंटी वाजवू नका. त्यांनी जशी भक्ती केली, तशी भक्ती केल्यानंतर देव घराला येतो. मग आपल्याला प्रत्येक एकादशीला मंदिरात यायचं होत नाही. प्रत्येक एकादशीला मंदिरामध्ये कीर्तन असते, त्या कीर्तनाला आपल्याला यायचं होत नाही. दररोज हरिपाठ असतोय, त्या हरिपाठाला आपल्याला यायचं होत नाही. आणि आपण लगेच देवाला बोलवायचं नादाला. बर, काही का असे ना, आपल्या मनामध्ये शुद्ध भाव जागा झाला आणि आपल्याला देवाला बोलवण्याची इच्छा झाली. बरं, देवाला बोलवलं आपण, देव पण आपल्या सेवेला प्रसन्न झाला आणि देवानं ठरवलं की हा बाबा गणेशनगर मध्ये पारायण चालू आहे, तिथं आपण उद्या जायचं. बरं, देवाला आपण बोलवलं, देव येणार आहे. बरं, देव येणार आहे जर म्हटलं तर देव कुठेही जात नाही. कोणत्याही ठिकाणी देवाला जायला परवानगी नाही. जर समजा आता 1 महिन्याच्या पाठीमागं आपल्या इचलकरंजी शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब येणार होते. इकडे लक्ष द्या, आपला विषय सगळ्यांचा म्हणून सांगतो. इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून येणारे जाणारे लोक, येणारे येतात, जाणारे जातात. तुम्ही फक्त इकडं चिंतनाकडे लक्ष द्या. कोण आलं की त्यांच्याकडे असं बघायचं. आपलेच आहेत सगळे. हा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, बैर बोलू नका. जय जय विठोबा. हरी. मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून आपण काय काय तयारी केली बरं? 4-4, 5-5 वर्षे एखाद्या नेत्याला सांगून तोंडाला फेस आला, हा एवढा रस्ता करा, पण कोण लक्ष दिलं नाही. पण मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हटल्यानंतर जिथं रस्त्याची गरज नाही तिथं सुद्धा रस्ता झाला. मला झाला का नाही? आता या आपल्या भागामध्ये रस्ते अगदी टॉपचे आहेत. रस्ते हा अगदी चकचकीत आहेत. लोणी जरी सांडलं, तूप जरी सांडलं तर असं चेहरा दिसतोय, चेहरा खाता येईल एवढी चांगली रस्ता आहेत. इतर रस्त्यांची आवश्यकता नाही आहे. पण आता तारदाळ नाका ते यड्राव फाटा रस्ता किती सुंदर झाला बरं. रस्त्याची गरज कुठं आहे? इथं आहे, पण रस्ता केला कुठं? तिकडे केला. तो पण विषय नाही आहे. विषय काय आहे? एखादा नेता जर आपल्या गावामध्ये जर येणार असेल तर आपण त्या गावामध्ये रस्ते चांगले करतो. जिथं जिथं लाईटची व्यवस्था नाही आहे तिथं लाईट लावतो. जिथं जिथं अस्वच्छता आहे तिथं अगदी साफसफाई करतो. जर एखादा नेता आपल्या गावामध्ये येणार असेल तर एवढी आपण साफसफाई एकदम स्वच्छता करतो. देव जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर आणायचा झाला तर आपल्याला काय करावं लागेल बरं? देव कुठेही येत नाही. श्रीमंताच्या घरामध्ये देवाचं येणं
एखाद्या गरीबाच्या घरामध्ये देवाचं येणं किंवा एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये देवाचं येणं साहजिक आहे. देव येतो श्रीमंताच्या घरामध्ये कशासाठी येतो? त्याचा भाव बघून येतो. गरीबाच्या घरामध्ये कशासाठी येतो? त्या गरीब माणसाच्या अंतःकरणातील शुद्ध भाव बघून देव त्या घरामध्ये येतो. बरोबर आहे का नाही? पण देव जर घरात आणायचा झाला तर काय करायला पाहिजे बरं? आपलं अंतःकरण अगोदर शुद्ध केलं पाहिजे का नाही? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच्याच घरामध्ये देव येतो. पण देव येणार आहे ही बातमी ज्यावेळी आपल्याला कळते त्यावेळी आपल्याला किती आनंद होतो. देव येणार आहे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंतःकरणात देवाचं आगमन होणार आहे हे ज्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळी आपल्याला किती आनंद होतो. पण हे सोडा, काय महाराज, कोकणामध्ये राधानगरीच्या पुढच्या साईडला एका कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. काल्याचं कीर्तन होतं माझं. आणि तिथं गेल्यानंतर अगदी असं महाराजांना असं रथात बसवून आणल्यासारखे महाराजांचं स्वागत. रथात बसवलं, दिंडी निघाली, मंडपापर्यंत दिंडी आली. दिंडी रथातून मी खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर एक 10-12 महिला आरतीचं ताट घेऊन माझ्या समोर आल्या. आरतीचं ताट घेऊन माझ्या समोर आल्या. मला हळदी कुंकू लावलं, मला आरती ओवाळली आणि त्यातील एक वृद्ध एक स्त्री होती. तिनं काय केलं, तिला एवढा आनंद झालता की त्या आनंदाच्या भरामध्ये तिनं तांदूळ घेतले आणि माझ्या तोंडात घातली आणि साखर माझ्या डोक्यावर टाकली. मी पण भावनेच्या भरात त्यांच्या आनंदाकडे बघून ते तांदूळ गप मुकाट्यानं खाल्ले. म्हणजे त्यांच्या आवडीत, समजा जर एखाद्याच्या आवडीचा बुवा, एखाद्याच्या आवडीचा महाराज जर त्यांच्या गावात जाणार असेल तर त्या लोकांना किती आनंद होतो. त्या आनंदाच्या भरामध्ये त्या आईला त्या महाराजांच्या मुखामध्ये तांदूळ मी घालते काय साखर घालते याचं भान राहिलं नाही. तसं हा भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये जर येणार असेल, आपल्या गावामध्ये जर येणार असेल तर त्या आईसारखी आपली अवस्था व्हायला पाहिजे का नको? बरं, त्या आईसारखी आपली अवस्था कधी होते? ज्यावेळी त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण मग्न होतो. तुकोबारायांची जशी अवस्था झाली होती, कशी जागेपणे आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येणं मुश्किल आहे. दिवसा ढवळ्या देवाचं नाव घ्या म्हटलं तरी आपण घेत नाही. रामकृष्ण हरी हा मंत्र आपला बीज मंत्र आहे. बरोबर आहे. साधं रामकृष्ण हरी जर म्हणा म्हटलं तर आपल्याला म्हणता येत नाही. बरोबर आहे की नाही? मग रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्याला म्हणता येत नाही. आपण जागेपणे असताना तुकोबारायांची अवस्था अशी होती की जागेपणे असताना तुकोबारायांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम होतं, यात काही शंकाच नाही. पण तुकोबाराया झोपेमध्ये असताना सुद्धा तुकोबारायांच्या मुखातून भगवंताचं नाव येत होतं. जागेपणी असताना भगवंताचं नाव मुखामध्ये नाही, यात काही नवल नाही आहे. पण तुकोबाराया झोपेमध्ये असताना सुद्धा तुकोबारायांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत होतं. कसं? पांडुरंग
पांडुरंग मारी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मारी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मारी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मारी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मारी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मारी जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंगी. तुकोबारायांच्या जागेपणी असताना देवाचं नाव भगवंताचं नाव मुखामध्ये येतच होतं, पण झोपेमध्ये असताना सुद्धा भगवंताचं नाव तुकोबारायांच्या मुखामध्ये येत होतं. तुकोबारायांची ही परिपूर्ण अवस्था बघून भगवान परमात्माने तुकोबारायांच्या घरी जाण्याचं ठरवलं. पण तुकोबारायांची ही अवस्था अशी होती तरी सुद्धा तुकोबाराया हा देव माझा कुठं आहे हे प्रत्येक जीवाला विचारत होते. रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारत होते की काय कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. पुढं असेल ठाऊक तुम्हा कोणा किंवा पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी. काय हा देव माझ्यावर कधी कृपा करेल का, हा भगवान परमात्मा मला कधी भेटेल का, ही एवढीच आस फक्त तुकोबारायांची होती. तुकोबारायांची काय इच्छा होती बरं? कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल धर्म पारू शकील धर्माधर्म तासयाने कळेल हे म्हणून श्रम वाटत. तुकोबारायांच्या मनामध्ये हीच इच्छा होती की हा भगवान परमात्मा एकदा मला भेटायला पाहिजे. तुकोबारायांची एवढी ही प्रामाणिक इच्छा भगवंताने पूर्ण केली. तुकोबारायांची इच्छा होती काय मला धन दौलत संपत्ती पैसा का काही नको, न लगे मुक्ती धन संपदा. काय संत संग देवी सदा. पण संतांची संगत मागितली तुकोबारायाने आणि संतांची संगत झाल्यानंतर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुकोबारायांच्या घरी आले होते. कधी पाहुणे घरासी पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. तुकोबारायांच्या घरी तुकोबारायांची भक्ती बघून त्यांचं प्रेम बघून भगवान परमात्म्याने तुकोबारायांच्या घरामध्ये यायचं ठरवलं. पण भगवान परमात्म्यानं तुकोबारायांच्या घरी जायचं ठरवलं. पण मगाशी सांगितलं एखादा नेता जर आपल्या गावामध्ये येणार असेल तर आपल्या शरीराची आपण आपल्या शहराची किती साफसफाई करतोय, किती स्वच्छता करतोय. भगवान परमात्मा तुकोबारायांच्या घरी येणार होता. तुकोबारायांनी साफसफाई केली होती का?
तुकोबारायांनी साफसफाई केली होती, पण घराची नाही, अंतकरणाची साफसफाई केली होती. या शुद्ध अंतकरणाने भगवंताला हाक दिली होती. त्यांची ती भक्ती पाहून, त्यांचं ते प्रेम बघून प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुकोबारायांच्या घरी आले. निळोबाऱ्यांचा अभंग आहे. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव ज्यावेळी आपल्या घरामध्ये येतो त्यावेळी आपली अवस्था काय होते बरं? आपण देवाला कसं पुजतो? निळोबाराय सांगतात भक्ती सन्माने पूजिला. ज्या प्रकारे निळोबाराय सांगतात देव घरा आला, तसंच तुकोबाराय सांगतात देव तिळी आला. पण तिळामध्येच काय आला? तर शास्त्रीय कारण भरपूर आहेत. तिळाला शास्त्रीय कारण भरपूर आहेत. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर तीळ पौष्टिक आहे. तीळ उष्णतावर्धक आहे. ज्याला उष्णता कमी आहे त्यानं तीळ खावं. ज्याची कंबर दुखते त्यानं तीळ खावं. सकाळी उठल्या उठल्या ज्याची केस कुमकवत आहेत त्यानं तीळ खावं. ज्याची हाडं दुखतात, सांधे दुखतात, काहींचे स्नायू दुखतात, त्यानं तिळाचं तेल गरम करून मालिश करावी. हे एवढं का सांगतो? तर 2 महिने मी तेच केले. 2 किलो तीळ संपलं. देव तिळी आला आणि जीव गोडे गोड झाला. आजच्या या पर्व काळावर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर दक्षिणायन जे चालू असतं ते दक्षिणायन थांबतं आणि उत्तरायण चालू होतं. म्हणजे काय? ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळी सूर्य उत्तरेच्या बाजूला अस्ताला जातो आणि याचा परिणाम असा होतो की दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. आता इथून पाठीमागं बघा, रात्र मोठी होती, रात्र थोडी सोंगे फार, हे सांगायचं नाही. रात्र मोठी होती, दिवस छोटा होता. 6:30 वाजले की अंधार पडायचा. आता इथून पुढं 7:30 8 वाजलं तरी पण सुट्टी करायचं काय नाव काढायचं नाही. का? अंधारच पडणार नाही तर. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर आजची ही तिथी येते आणि या तिथीला तुकोबाराय म्हणतात देव तिळी आला आणि जीव गोडे गोड झाला. या तिथीला आज आपण मकर संक्रांत या नावाने संबोधतो. संक्रांती म्हणजे काय? क्रांती. संक्रांती आणि क्रांती या दोन्ही शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. क्रांती तुमच्या जीवनामध्ये होते, क्रांती आमच्या जीवनामध्ये होते. क्रांती इंग्रजांच्या काळात सुद्धा झाली. आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळची क्रांती वेगळी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये क्रांती 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 काहीतरी क्रांती होत असते. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये जी क्रांती झाली ती क्रांती आजच्या तिथीला अतिशय अनुसरून अशी का? तुकोबाराय म्हणतात देव तिळी आला जीव गोडे गोड झाला. हीच माझ्या जीवनामध्ये अनमोल अशी क्रांती झाली. म्हणून काय? साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, हीच क्रांती झाली तुकोबारायांच्या जीवनात. देव मला अनुभवायला मिळाला. बरं, देव ही बघण्याची वस्तू आहे काय अनुभवाची वस्तू आहे? थंडी बघण्याची वस्तू आहे काय अनुभवाची वस्तू आहे? वारा बघण्याची वस्तू आहे काय अनुभवाची वस्तू आहे? अनुभवाची वस्तू आहे. देव आला देव आला देव आला. आपण म्हणतो देव मला इथं दिसला, देव मला तिथं दिसला. आपण एवढीच देवाची भक्ती करतोय, कोणाच्या साधं स्वप्नात सुद्धा येत नाही देव. काय कोणाच्या स्वप्नात आलाय? हा, आता बऱ्याच जणांच्या अंगात येतोय देव. अंगात येणारा देव वेगळा आणि आमचा देव वेगळा. बरं का? आमचा देव कोणाच्या अंगात येत नाही. अंगात येत नाही महाराज, पण तरी सुद्धा केकलेला कीर्तन होतो आणि विठोबा रखुमाईचा गजर चालू झाला, सगळे टाळकरी नाचत होते आणि एक माणूस अगदी बेधुंद अवस्थेत असं कीर्तनाच्या मध्येच उठून नाचू लागला. सगळ्यांचं भजन संपलं तरी सुद्धा हा माणूस घुमतच होता. नंतर नंतर असं लक्षात आलं की त्याच्या अंगात पांडुरंग आलता म्हणून. पटण्यासारखी गोष्ट आहे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे? न पटण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर आहे. पण स्वतःच्या डोळ्यानं घेतलेला तो अनुभव आहे महाराज. तिथं त्याच्या आदल्या दिवशी अण्णांचं कीर्तन झालं तिथं टेकल्याला. अण्णांना सुद्धा माहिती आहे गोष्ट विचारत नाही.
देव ही अनुभवायची वस्तू आहे, देव पाहायची वस्तू नाही. बर, देव पाहायची वस्तू जरी असली तर तुकोबराय म्हणतात मी देव पाहायला गेलो आणि तिथे देवच होऊन ठेवलो. म्हणून देव ही पाहायची वस्तू नाही आहे. हा, देव पाहावयाची गेलो तुकोबराय म्हणतात बरोबर आहे, पण त्यांची नजर देवाला बघण्यासारखी होती, तुमची आमची नजर देवाला बघण्यासारखी नाही आहे. म्हणून आम्हाला भगवान परमात्मा कुठेही दिसत नाही, कुठेच दिसत नाही. फक्त आपण म्हणतो काय, आम्ही मंदिरात जातो, देवाची सेवा करतो, देवाला रोज अभिषेक घालतो, पण देव आम्हाला कधी दिसतच नाही. देवाला बघण्याची आमची दृष्टी त्या पात्रतेची होत नाही तोपर्यंत देव आपल्याला दिसत नाही. पण देवाला आपण अनुभवायचा. तुकोबरायांनी त्या देवाला अनुभवलं. कधी अनुभवलं? बऱ्याच वेळेला तुकोबरायांनी त्या देवाला अनुभवलं. म्हणून तुकोबराय सांगतात साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा बळ. देव तिळी आला, जीव गोडे गोड झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा बळ. संप्रदायाच्या नियमानुसार गोड सुंदर छोटीशी अशी मधली चाल म्हणा. उर्वरित वेळामध्ये पुढचं चिंतन तुमच्या समोर म्हणा. देवदेव मन की शेवट म्हणतात त्यांनी मन तिथंच आहे माईक. देव माईक आहे बघ. देव तिळे आला, 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 देव तिळे आला. गोडी गोड जीव झाला, गोडी गोड जीव झाला, साधला पर्व काळ, गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. गेला अंतरीचा माळ, 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 साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय
देव ठोका रखुमाई हरी देवतळी आला देवतळी आला जीव गोडे गोड झाला किंवा गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ आज मकर संक्रांत आहे मरत मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना काय देतो पैसे तिळगुळ घ्या तीळ आणि गुळ देतो तीळ आणि गुळ देतो आणि काय म्हणतो तिळगुळ घ्या एकदाच गोड बोला म्हणतो काय 2 वेळा गोड गोड बोला म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला गोड बोला म्हणणं आणि गोड गोड बोला म्हणणं यात फरक आहे गोड बोला म्हणजे जो माणूस गोड बोलतो त्याला हा तिळगुळ घ्या गोड बोला आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे याच्या अगोदर तो माणूस कडू बोलतोय हे सिद्ध होत तिळाचा गोडवा गुळाचा गोडवा तुमच्या मनात राहू दे आमच्या मनात राहू दे काय 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 हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाच्या पाठीमाग एक अशी विशेष अशी एक कथा दडलेली असते प्रत्येक सणाच्या पाठीमाग एक एक कथा आहे आता ह्या मकर संक्रांतीच्या पाठीमाग एक सुंदर अशी कथा आहे पण आपल्याकडे 5 मिनिट आहेत फक्त त्या धावत्या वेगामध्ये ही एक कथा तुमच्या समोर ठेवतो आणि तेव्हा संपतो अशी एक कथा ऐकायला मिळाली वाचायला मिळाली नाही ऐकायला मिळाली वाचायला मिळाली म्हटल्यानंतर कुठं वाचला बरेचसे प्रश्न येतात त्यामुळे ऐकायला मिळाली का एका अरण्यामध्ये कल्पती नावाचे एक ऋषी होते आणि त्या ऋषींच्या समवेत त्यांचा शिष्यगण होता आता ते ऋषी अगोदरचे जे ऋषी मुनी होते ते यज्ञ या करत होते पूजा पाठ करत होते देवपूजा करत होते जप तप करत होते त्यांचा हा असा दिनक्रम चाललेला होता पण त्यांच्या त्या अरण्यामध्ये 1-2 महाभयंकर असे राक्षस होते त्या राक्षसांच्या पैकी एकाचं नाव होतं संकरासूर आणि एकाचं नाव होतं किंकरासूर एकाचं नाव होतं संकरासूर आणि एकाचं नाव होतं किंकरासूर आता हे संकरासूर आणि किंकरासूर 2 बलाढ्य असे 2 राक्षस होते ते जे राक्षस होते आता राक्षसांची प्रवृत्ती कशी असते हो राक्षसांची प्रवृत्ती कशी असते राक्षस कधी असं कीर्तन प्रवचनाला येऊन बसतात म्हणजे इथं आलेले सगळे कोण आहेत देव आहेत आणि देवांच्या मध्ये महादेव पण आहेत राक्षस होते ते 2 महाभयंकर राक्षस होते त्यांना हे असं पूजा पाठ केलेलं यज्ञ या केलेलं अजिबात खपत नाही त्या दोघा भावांची इच्छा अशी होती की त्यांना अमरत्व पाहिजे होतं त्या दोघा भावांना संकरासूर आणि किंकरासूर या दोघा राक्षसांना या दोघा भावांना अमरत्व पद पाहिजे होतं आता ते अमरत्व पद प्राप्त करून घेण्यासाठी त्या दोघांनी ब्रह्मदेवाची आराधना करायला चालू केली ब्रह्मदेवाची घोर अशी तपश्चर्या चालू केली वर्षामागून वर्ष गेले दिवसामागून दिवस लोटले त्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले संकरासूर आणि किंकरासूर तुमच्या तपश्चर्याला मी प्रसन्न झालोय तुम्हाला काय वर मागायचा तो मागून त्यावेळी ते शंकरासूर आणि किंकरासूर या दोघांनी देवासमोर आपलं मागणं मागितलं आणि त्यांना सांगितलं की ब्रह्मदेवा आम्ही एवढी घोर तुमची तपश्चर्या केली त्या तपश्चर्याला तुम्ही प्रसन्न झाला आमच्या समोर उभे राहिला आणि आम्हाला म्हणताय की तुम्हाला काय पाहिजे तू वर मागा आम्ही जे मागल ते तुम्ही द्यायला तयार आहे काय ब्रह्मदेव म्हणाले होय द्यायला तयार आहे मग त्या शंकरासूर आणि किंकरासुरांनी ब्रह्मदेवाकडे एक वरदान मागितलं काय बरं वरदान मागितलं की ते दोघे ब्रह्मदेवाला म्हणाले की ब्रह्मदेवा आम्हा दोघा भावांना अमरत्व पद प्राप्त पाहिजे ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु ब्रह्मदेवाने त्या दोघांना वर दिला अमर होण्याचा वर दिला अमर होण्याचा वर दिला पण वर देण्याच्या अगोदर ब्रह्मदेव म्हणत होते मी तुम्हाला अमर होण्याचा वर दिलाय पण माणूस असू दे किंवा राक्षस असू दे एक ना एक दिवस तुम्हाला मरायला लागणार मग त्यातला जो संकरासूर जो होता तो म्हणाला आम्हाला मरायला
लागणार हे खरं आहे, पण त्यातून एक युक्ती लढवली त्यानं. काय लढवली? की आम्हाला इतरत्र कुठेही मरण आलं तरी चालेल, पण पाण्याच्या ठिकाणी आम्हाला मरण येऊ शकणार नाही. ब्रह्मदेवाने तसा त्यांना वर दिला, पाण्यामध्ये तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. या हा वर मिळाल्यानंतर ते दोघे शंकरासूर आणि किंकरासूर अतिशय आनंदित झाले. आपल्या राक्षसी डरकाळ्या फोडू लागले. आजूबाजूला जे ऋषीमुनी होते त्यांचं यज्ञ याग चालू होतं. त्या यज्ञामध्ये जायचं, काहीतरी असं अभक्ष टाकायचं, एखादा प्राणी मारून टाकायचा, यज्ञामध्ये पाणी ओतायचं, अशी पाप ते शंकरासूर आणि किंकरासूर करू लागले. त्यांच्या या प्रवृत्तीला सगळे ऋषीमुनी कंटाळून गेले होते. ऋषी भयभीत झाले होते. ते शंकरासूर आणि किंकरासूर काय करायचे? जे लोक यज्ञाला बसायचे, जे लोक तपाला बसायचे, त्यांना असं त्यांच्या शेंडीला धरून उचलायचं आणि पाण्यामध्ये नेऊन बुडवायचं. पाण्यामध्ये नेऊन बुडवायचं. 2-3 वेळा बुडवून काढायचं. ते ऋषी घाबरायचे. त्यांना असं वनामध्ये फेकून द्यायचं आणि काय सांगायचं? जो कोणी देवाचं नाव घेईल, जो कोणी यज्ञ या करेल, त्याची ही यांच्यासारखी अवस्था होईल, नव्हे नव्हे यांच्यासारखी बिकट अवस्था होईल. सगळे ऋषीमुनी घाबरले होते. सगळे ऋषीमुनी एकत्र आले आणि त्यांनी विचार केला, आता या राक्षसी प्रवृत्तीला जर थांबवायचं झालं तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. पण त्यातल्या त्यात प्रकोप कुणाचा जास्त असतो? देवाचा असतो काय देवीचा असतो? आजपर्यंतच्या अनुभवानं राक्षसांना कोण जास्त मारलंय हो? देवानं जास्त मारलंय काय देवीनं जास्त मारलंय? बरोबर आहे. नवरात्रीमध्ये पण बघा, जास्तीत जास्त राक्षसांना कोण मारलंय? तर देवीनं मारलंय. तर त्या ऋषीमुनीने असा विचार केला की भगवंताची तर आपण दररोज आराधना करतोय, पण या राक्षसी प्रवृत्तीला जर आळा घालायचा झाला, या राक्षसांना संपवायचं झालं, तर देवीची आपण आराधना करायची. यज्ञ पेटवला गेला, यज्ञामध्ये आहुती टाकली गेली आणि एकच नावानं, त्या देवीच्या नावानं सगळे ते ऋषीमुनी जे जे कार्य करू लागले. त्या ऋषीमुनींच्या त्या प्रार्थनेला यश आलं. त्यांची ती हाक कैलासामध्ये पोचली. भगवान शिवशंकर आणि पार्वती माता दोघेही ध्यानस्थ बसले होते, ध्यान लावून बसले होते. एवढ्या ध्यानामध्ये सुद्धा त्या ऋषीमुनींची हाक पार्वती मातेला ऐकू गेली. आणि पार्वती मातेला ऐकू गेल्यानंतर पार्वती माता म्हणाली, स्वामी, पृथ्वीवर काहीतरी पाप घडतंय आणि सर्व ऋषीमुनी माझी आराधना करत आहेत, मला बोलवत आहेत, मला तिकडे जायला पाहिजे. भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे, तू जा, पण या रूपामध्ये जाऊ नको, तू काहीतरी दुसरं रूप घेऊन जा, कारण राक्षसांना मारायचं आहे. या अशा सुंदर रूपामध्ये जर तू गेलीस तर परिणाम कमी होणार. त्यापेक्षा तू तुझं रूप बदल आणि त्या राक्षसांना मारण्यासाठी जा. पार्वती मातेनं लगेच आपलं रूप बदललं. अतिशय एक सुंदर स्त्रीमध्ये आपलं रूपांतर करून घेतलं. भगवान शिवशंकरांनी त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी आपलं त्रिशूळ त्या पार्वती मातेला दिलं. त्या पार्वती मातेनं असा अवतार धारण केला, त्या अवताराला पुराणामध्ये संक्रांती देवी असा उल्लेख आहे. म्हणून ऐकायला मिळालं बरं का मला. संक्रांती देवी या नावानं पार्वती मातेनं अवतार घेतला आणि तो अवतार घेऊन ती पार्वती माता पृथ्वी तलावर आली. आता त्या दोघांना वर मिळाला होता. कोणाला? शंकरासुराला आणि किंकरासुराला वर मिळाला होता. काय? तुम्हाला अमरत्व आहे, बरोबर आहे, पण पाण्यामध्ये तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. पाण्यामध्ये त्या दोघांना कोणीही मारू शकणार नाही. मग देवीला सुद्धा प्रश्न पडला की पाण्यामध्ये त्या दोघांना कोण मारू शकणार नाही, तर त्या दोघांचा नायनाट करायचा का? म्हणून देवीनं एक युक्ती केली. त्या जलाशयाजवळ आली आणि त्या जलाशयाजवळ येऊन एक आर्त भावनेनं हाक दिली. कुणाला? त्या जलाशयामध्ये एक मगर होती. मगर, महाकाय अशी मगर होती. त्या मगरीला पार्वती मातेनं, त्या संक्रांती देवीनं हाक दिली आणि त्या हाकेला ती मगर धावून आली. मगर सुद्धा एवढी महाकाय होती महाराज. ज्याप्रमाणे संक्रांती देवी तिचं रूप एवढं सुंदर देखणं होतं, त्याच पद्धतीनं
तेवढ्याच विरुद्ध बाजूनं त्या मगरीचं रूप अतिशय महाभयंकर होत. मगर आली आणि करुणा भावनेनं देवी समोर उभी राहिली. त्यावेळी देवीनं सांगितलं की शंकरासूर आणि किंकरासूर या दोन दैत्यांना मारण्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. आता देवीनं हाक दिली म्हटल्यानंतर त्या मगरीनं सुद्धा देवीला नमस्कार केला आणि म्हणाले मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी तुम्हाला मदत करतो. आता त्या मगरीवर ती संक्रांती देवी आरूढ झाली आणि एक चित्कार असा गगनामध्ये सोडला. त्या चित्कारीला बघून शंकरासूर आणि किंकरासूर त्या देवीच्या समोर उभे राहिले. देवीच्या समोर आल्यानंतर त्या देवीचं असं सुंदर महाकाय रूप, एवढं तेजस्वी रूप बघून त्यांना समोर काही दिसेना असं झालं. पण थोडा कालावधी गेल्यानंतर त्या शंकरासूर आणि किंकरासुराला ते देवीचं रूप दिसलं आणि त्यातला जो शंकरासूर होता तो आपल्या भावाला म्हणाला, ही कोण देवी आली इथं? आमच्याकडून हिचा नायनाट व्हायचा आहे काय? असं त्या दोघांच्या मध्ये संभाषण चालू होतं. त्यावेळी देवी म्हणाली, अरे मूर्खानो, तुमचा नायनाट करण्यासाठी मी स्वतः इथं आलेली आहे आणि तुम्ही माझा काय नायनाट करणार? राक्षसांना हे पटलं नाही. देवीने लगेच आपलं त्रिशूळ घेतलं आणि त्या दोघांच्यावर असा प्रहार करायला चालली. त्यावेळी त्या शंकरासूर आणि किंकरासूर या दोघांनी आपली आयुधे काढली आणि त्या दोघांनी आपल्या आयुधेसहित देवीवर चाल करून आली. पण त्या तिघांच्या मध्ये महाभयंकर असं तांडव चालू झालं, महाभयंकर असं युद्ध चालू झालं. देवीनं काही क्षणातच शंकरासुराचा वध केला. शंकरासुराचा वध केल्यानंतर किंकरासूर घाबरला, कारण आता माझ्या भावाचा वध झालाय, माझा भाऊ मेला, या अर्थी मला सुद्धा मरण येणार. या भीतीनं तो किंकरासूर त्या समुद्राच्या पायथ्याशी जाऊ लागला. त्या संक्रांती देवीनं त्या मगरीला आज्ञा केली की मगर असा प्राणी आहे की पाण्यामध्ये सुद्धा आपला जबडा उडवू शकते. पाण्यामध्ये अगदी समुद्राच्या तळापर्यंत जाऊन जे काही असेल ते घेऊन येण्याचं सामर्थ्य त्या मगरीमध्ये आहे. त्या मगरीला आज्ञा केली संक्रांती देवीनं, जा आणि त्या किंकरासुराला घेतून आण. तो किंकरासूर जो होता तो त्या समुद्राच्या अगदी तळाशी दगडाच्या बाजूला आडून बसला होता. मगर गेली, त्याच्या पायाला धरून वरती खेचून आणलं. वरती खेचत असताना शंकरासुराने सुद्धा आपली अस्त्र शस्त्र चालवली. मगरीला इकडं मार तिकडं मार असं करत मगरीवर सुद्धा घाव घातला. मगरीवर घाव घातल्यानंतर मगरीचा थोडासा ताबा कमी झाला. त्या किंकरासुराने मगरीवर ज्यावेळी घाव घालायला चालू केली त्यावेळी मगरीची ताकद कमी पडली. मगरीच्या त्या विळख्यातून तो शंकरासूर सुटून गेला. किंकरासूर सुटून गेला. परत तो नदीच्या खाली जाऊन बसला, समुद्राच्या त्या जलाशयाच्या तळाशी जाऊन दडून बसला. मगर वर आली आणि मगर एकटीच वरती आल्यानंतर देवीनं विचारलं काय झालं, तर मगरीनं सांगितलं की तो किंकरासूर माझ्यावर आघात केला आणि मला जास्त दुखापत झाली, माझ्या तावडीतून तो सुटला. इकडं जे ऋषीमुनी होते त्यांना आनंद झाला होता का, कारण शंकरासूर आणि किंकरासूर हे दोन राक्षस होते, त्या दोघांच्या पैकी एक मेला म्हणून आनंद झाला होता. पण एक मेला, दुसरा अजून जिवंत आहे. एक मेला पण दुसरा अजून जिवंत आहे, पण त्याला कसं मारायचं? देवीनं त्या सर्व ऋषीमुनींचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, त्याला मारायला मी समर्थ आहे. आदल्या दिवशी शंकरासूर मारला. किंकरासूर आत त्या जलाशयाच्या तळाशी जाऊन बसला होता. तो दिवस निघून गेला, ती रात्र सुद्धा निघून गेली. सूर्यदेवाने आपलं काम चालू केलं. काय? सकाळी सूर्यदेव वरती आले आणि आपली जी सूर्यकिरण होती ती प्रखर सूर्यकिरण त्या पाण्यामध्ये सोडली. त्या सूर्यकिरणांची प्रखरता एवढी होती
की ज्या ठिकाणी तो किंकरासूर झाकून बसला होता त्याला ती सूर्यकिरण सरळ जाऊन त्याला टोचत होती. त्या उष्णतेचा प्रघात त्या किंकरासुराला सहन होईना म्हणून तो हळूहळू हळूहळू पाण्याच्या वरती येऊ लागला. पाण्याच्या वरती येऊ लागला. ज्यावेळी त्या किंकरासुराचं हे शिर त्या पाण्याच्या वर दिसू लागलं त्यावेळी ती संक्रांती देवी हातात मध्ये त्रिशूळ घेऊन तयारच होती त्याला मारायला. तेवढ्यात किंकरासूर म्हणाला, हे देवी, ब्रह्मदेवाकडून आम्हाला वर मिळालाय. काय वर मिळाला? की पाण्यामध्ये आम्हाला कोणी मारू शकणार नाही, पाण्यामध्ये मला कोणीच मारू शकणार नाही, हा मला वर आहे. त्यावेळी ती संक्रांती देवी त्या पाण्यामध्ये उतरली आणि त्या पाण्याला आज्ञा केली. काय आज्ञा केली? ज्याप्रमाणे वसुदेवजी श्रावण महिन्यामध्ये वसुदेवजी ज्यावेळी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घेऊन यमुना नदीतून जात होते त्यावेळी जशी यमुना माता दुभंगली होती, यमुना मातेने जसा रस्ता करून दिला होता तसाच रस्ता त्या जलाशयाने या संक्रांती देवीला त्या किंकरासुराला मारण्यासाठी रस्ता करून दिला. असा मध्ये रस्ता तयार झाला. या बाजूला पाणी, या बाजूला पाणी, आणि मध्ये किंकरासूर उभा आणि त्याच्या समोर ही संक्रांती देवी. संक्रांती देवी म्हणाली, पाण्यामध्ये तुला मरण येणार नाही हे खरं आहे, पण आता तुझ्या उजव्या साईडला पाणी आहे, डाव्या साईडला पाणी आहे, मध्ये पाणी नाही आहे, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. असं म्हणून आई त्रिशूळ घेतलं आणि त्याच्या कंठामध्ये घुसवलं. त्याने एकच चित्कार फोडला आणि गतप्राण झाला. आपल्या हातातल्या तलवारीनं त्याचं मुंडकं छाटलं आणि त्याला सद्गती प्राप्त करून दिली. जलाशयाच्या वरती आल्यानंतर सगळेजण त्या किंकराती देवीच्या नावानं जय जयकार करू लागले की तुमच्यामुळे आम्हाला या त्रासातून मुक्ती झाली. पण हा आनंद आम्ही साजरा करू, पण हा आनंद साजरा करताना पुढं भविष्यात लोकांना काय कारण सांगू, किंवा ही तिथी जर आपण भविष्यात साजरी करायची झाली तर त्याला काहीतरी नाव द्या. असं नाव द्या म्हटल्यानंतर ती संक्रांती देवी म्हणाली, आज या तिथीला, कालच्या तिथीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केला. ती मकर रास म्हणून या मगरीला मी बोलवले. या मगरीला मी बोलवलं आणि कालची ही जी तिथी आहे या तिथीला तुम्ही मकर संक्रांती म्हणून तुम्ही पुढे भविष्यामध्ये साजरी करू शकता. काल संकरासुराचा वध केला म्हणून मकर संक्रांती अशी साजरी करा, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराला मारलं म्हणून किंक्रांती साजरी करा. अशी एक पुराणामध्ये कथा सांगितली जाते. ती कथा ऐकून जसंच्या तसं काही मला सांगता आलं नाही, जसं काही मला सुचलं तसं तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. अशी ही मकर संक्रांती तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, जसा मगाशी सांगितलं तिळाचा गुळाचा गोडवा, तसा सर्वांच्या आयुष्यामध्ये इथून पुढे गोडवा येऊ दे हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणखी एक सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्यापासून आपलं गणेशनगर मध्ये या आपल्या गणपती मंदिरामध्ये श्री तुकाराम महाराज सेवा मंडळ यांच्या वतीनं भागातल्या सर्वांच्या सहकार्यानं हा एवढा मोठा उत्सव आपण साजरा करतोय. त्या उत्सवाला आता जे जे लोक आले ते प्रत्येकानं किमान 4-4 माणसं तरी आणायची. हा भले त्याला 100-100 रुपये द्या, तुम्ही पदरच देणार नाही हे मला माहित आहे, कारण आता 5-5 हजार रुपये आल्यात. त्यातलंच द्या, कारण येताना प्रत्येकानं किमान 4-4 माणसं तरी आणा. कारण का आपण येतोय, आपलं पुण्य आहे म्हणून आपण येतोय, पण आपल्या सोबत आपण ज्या ज्या लोकांना आणतोय त्यांचं अर्ध पुण्य तुम्हाला येतं. आणि हा आपला सोहळा सर्वांच्या सहकार्यानं आपण द्विगुणित करावा, सो या सोहळ्याची शोभा वाढवावी. सगळ्यांच्या सहकार्यानं हा उत्सव एवढा सुंदर आपण आता साजरा करणार आहे. भगवान परमात्म्याकडे एवढीच प्रार्थना आहे की या सोहळ्याला कोणाची नजर लागू नये, एवढीच भगवान परमात्म्याकडे प्रार्थना. झालेली सेवा तुम्हा सर्व सोते सज्जन मायबापांच्या चरणी अर्पण करून आजची सेवा इथं थांबवायची. तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करुणे घ्यावया तुमचे विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती.
नो हे हा उपदेश तुमचे बडबडी लोशेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. अजून एक सांगायचं म्हणजे साधला हा पर्व काळ म्हणजे आता माझ्या आयुष्यामध्ये घडलेला. मी एक 7-8 वर्षाचा असेल. आमच्या गावी होतो त्यावेळी आम्ही ज्यांच्याकडे बघून परमार्थ करायला शिकलो ते आमचे गुरुजी आज आमच्या समोर आहेत. वा वा वा. हे महाराज आहेत हरिभक्ती पारायण राजू पाटील महाराज चंदूर टेक येडूर चंदूर तिथले आहेत. आम्ही आमच्या गावातून सायकलनं जायचो टाकळीला खिद्रापूर. खिद्रापूर जवळ. आम्ही या महाराजांच्या कडे बघून चाली म्हणायला आम्हाला कीर्तनामध्ये चाल म्हणायला हा म्हणा काय होत नाही उभं राहा म्हणा. हे राजू पाटील महाराज यांचे एक सहकारी गुरुबंधू आहेत सुरेश पाटील महाराज अजून बरेचसे सगळे पाटील सगळे गाव सगळं पाटीलच आहे. महाराजांच्या आशीर्वादानं आम्ही इथपर्यंत आलो. इथून पुढे जाण्याची सुद्धा महाराज आम्हाला प्रेरणा द्यावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आता उद्या मतदान आहे आणि त्या मतदानची ड्युटी बजावण्यासाठी महाराज चंदूरवरून आली इथं इचलकरंजीमध्ये आले. छान छान. आणि महत्वाचं म्हणजे चंदूर गावामध्ये चंद्रेश्वर नावाचं मंदिर आहे. तिथं सुद्धा खूप मोठं पारायण होतं आणि त्या पारायणाला सोडून महाराज इथं आले. पण त्यांच्या नशिबात होतं की आजचा दिवस वाया घालवायचा नाही. साधला हा पर्व काळ वा. गेला अंतरीचा मग रामकृष्ण हरी म्हणा.